याच उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पाया अधिक मजबूत व्हावा या हेतूने आम्ही आपल्यासाठी हे शैक्षणिक व्हिडिओ तयार करत आहोत. नवोदय परीक्षेच्या धर्तीवरच इयत्ता 4थी व 5वी शिष्यवृत्ती तसेच पुढील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अशा सोप्या भाषेत उदाहरणासह आणि सराव प्रश्नासह अभ्यास आपण या चॅनलवर पाहणार आहोत. हे व्हिडिओ फक्त परीक्षा पास होण्यासाठी नाहीत तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचारशक्ती आणि स्पर्धात्मक बुद्धिमत्ता निर्माण करण्यासाठी आहे. म्हणूनच मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. समजला नाही तर पुन्हा पहा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया. नवोदय व शिष्यवृत्तीच्या अभ्यासाची आजची गरज आणि त्याची आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व 5वी या परीक्षेचे स्वरूप समजून घेऊया. परीक्षेच्या स्वरूपाबाबत थोडक्यात विचार केल्यास यामध्ये शिष्यवृत्तीसाठी 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये मराठी प्रथम भाषा आणि गणित यामध्ये मराठीची प्रश्नसंख्या 25 आणि गुण 50 आणि गणित प्रश्नसंख्या 50 आणि गुण 100 असे 150 गुणांचा पेपर असतो, 75 प्रश्नांचा, आणि त्यासाठी वेळ असतो 1 तास 30 मिनिट. म्हणजेच पेपर 1 मध्ये महत्त्वाचा आणि जास्त गुण मिळवून देणारा विषय गणित आहे. आणि पेपर 2 चा जर विचार केला तर इंग्रजी तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न 100 गुण, एकूण 150 गुणांसाठी 75 प्रश्न विचारले जातात आणि त्याला वेळ असतो 1 तास 30 मिनिटे. आणि या पेपर 2 मध्ये महत्त्वाचा आणि सर्वांना कठीण वाटणारा असा विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. ज्याप्रमाणे गणित हा विषय सोपा आहे, फक्त गणितात आवड निर्माण करायची गरज आहे. एकदा का गणित विषयात आवड निर्माण झाली तर या गणित विषयासारखा सोपा विषय कोणताच नाही आणि आपल्याला भीती वाटते, त्यामुळे आपल्याला गणित विषय कठीण वाटतो. एकदा का यामध्ये आवड निर्माण झाली तर सर्व काही सोपं. आणि आपल्याला जर भविष्यात यशस्वी व्हायचं असेल तर गणिताशी मैत्री केल्याशिवाय पर्याय नाही. आणि गणिताप्रमाणेच बुद्धिमत्ता चाचणी, आणि हा पण विषय गणिताप्रमाणे सोपा आहे, एक प्रकारे या गणिताचा भाऊच आहे. आणि एकदा गणितात आवड निर्माण झाली की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा आपोआपच आवड निर्माण होते. तर आज आपण बुद्धिमत्ता चाचणीपासून सुरुवात करूया. पेपर 2 बुद्धिमत्ता चाचणी यामधील घटक 1 आकलन, आणि यामध्ये आपल्याला 3 उपघटक दिलेले असतात. सूचनापालन, संख्या मालिका व इंग्रजी अक्षरमाला या उपघटकांचा यामध्ये समावेश असतो. मग सूचनापालन म्हणजे नेमकं काय हे आपण आज अभ्यासणार आहोत. त्याची सुरुवातीला ओळख करून घेऊया. सूचनापालन म्हणजे काय, यामधील महत्त्वाचे ठळक मुद्दे समजून घेऊया आणि यावरील स्वाध्याय आपणा सर्वांना समजून सांगितल्या जाईल. ओळख पहा. या उपघटकामधील प्रश्नांमध्ये मराठी भाषेतील अक्षरे, जोडाक्षरे, शब्द, शब्दसंपदा व व्याकरण यावर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रश्नांमध्ये काही सूचना असतात. त्या सूचनांचे काळजीपूर्वक आकलन करून त्याप्रमाणे कृती केल्यास नेमक्या उत्तरापर्यंत सहज पोहोचता येते. म्हणजेच काय, यामध्ये या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या असतात आणि त्या सूचनेप्रमाणे जर आपण कृती केली तर आपण उत्तरापर्यंत आपोआप पोहोचतो. म्हणजे विशेष याला महत्त्व काय आहे तर तुम्ही आकलनासहित प्रश्नाचे वाचन करणे, जेणेकरून तुम्हाला उत्तर लवकर आणि योग्य मिळेल. तर यामधले महत्त्वाचे मुद्दे पाहूया आणि समजूनसुद्धा घेऊया. महत्त्वाचे मुद्दे पहा. मराठी वर्णमाला. आता मराठी वर्णमाला आपल्याला माहीत आहे. मराठी वर्णमालेत काय असते तर स्वर, व्यंजन आणि त्यांचा क्रम पाहू. स्वर किती असतात तर 14 स्वर असतात, अ पासून औपर्यंत. आणि त्यामध्ये पहिले आधी 12 स्वर होते, त्यामध्ये ॲ आणि अ हे 2 स्वर वाढले, त्यामुळे आपण आता त्याला 14 खडी म्हणतो. आणि त्यामुळे हे जे 14 आहे हे 14 स्वर आहेत. आणि त्यामध्ये अम, आहा हे स्वरादी आहेत. अम, आहा हे स्वरादी आहेत. या अम आणि आला स्वर म्हणायचे नाही. यामध्ये स्वर काय पहा, अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, रू, ए, ॲ,
ऐ, ओ, अ आणि औ मध्ये हे 2 स्वर लक्षात ठेवायचे आणि ह्या 2 जे आहे आहा ह्या स्वरादी आहेत. व्यंजन पहा, जर हे पाहिलं आपण क ची रांग च, त, ट, प, य आणि श हे जे आहे हे 34 व्यंजन आहेत. आणि संयुक्त व्यंजन म्हणजेच क्ष आणि ज्ञ. संयुक्त व्यंजन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यंजनापासून बनलेले व्यंजन, त्याला आपण जोडाक्षर सुद्धा म्हणू शकतो. हा जो क्ष आहे, हा जो क्ष आहे, तर क्ष कशापासून बनला? अर्धा क अधिक क्ष अधिक अ म्हणजे 2 व्यंजन आणि 1 स्वर यापासून क्ष बनलेला आहे. आणि ज्ञचा जर विचार केला आपण, तर ज्ञ कशापासून बनला? तर अर्धा द, न, अर्धा य आणि अ म्हणजे 3 व्यंजन आणि 1 स्वर यापासून ज्ञ बनवला. आणि हे लक्षात ठेवायसाठी आपल्याला माहीत आहे, ज्ञचं स्पेलिंग जर आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायचं असलं तर आपण काय बनवतो? DNYA म्हणजे द, न आणि य आणि त्याला अ जोडला तर काय तयार होते? ज्ञ तयार होते. म्हणजे या प्रकारचे प्रश्नसुद्धा पेपरमध्ये विचारू शकतात. या ज्ञेच्या बाबतीत आपल्याला अशा प्रकारचा एक प्रश्न शिक्षक परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये सुद्धा विचारला होता. चला मग पुढे पाहूया. पुढे आहे जोडाक्षरे. जोडाक्षरे पाहूया आपण. रू, लृ, कृ आणि न अनुस्वार, विसर्ग ही जोडाक्षरे नाहीत. तर हे लक्षात ठेवायचं. हे जे अनुनासिक म्हणतो आपण याला, हे चारही हे जोडाक्षरे नाहीत. म्हणजे तुम्हाला जोडाक्षरं किती आहेत मोजायला लावतात. अशा प्रकारचे प्रश्न आपण पुढे पाहणारच आहोत. फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं? जोडाक्षरं कोणते आहेत आणि कोणते नाहीत. संयुक्त व्यंजन जे आहे हे दोन्ही पण जोडाक्षर असतात. उदाहरण पहा. कृपा, वृत्ती, पृथा, हृदय यामधील कृ, ऋ, पृ आणि ऋ ही जोडाक्षरे नाहीत. मग यामध्ये जोडाक्षर कोणते आहेत? ती ही जोडाक्षर आहे. मग बाकी जोडाक्षरे नाहीत. इकडे पहा. क्ष, ज्ञ, श्र, त्र, क्र याला म्हणू शकतो आपण कर. म्हणजे पहिले रचा उच्चार येतो, मग कचा उच्चार येतो. जसं तर्क जर लिहिलं आपण त आणि त नंतर पहिले रचा उच्चार तर्क, तर हे सुद्धा जोडाक्षर आहे. हे जोडाक्षर आहे, सर्वांना माहीत आहे. हे पण आहे, हे पण आहे. आणि हे ट्र हे सुद्धा जोडाक्षर आहे. या टला र जोडलेला आहे. ही व यासारखी अक्षरे जोडाक्षरे आहेत. हे महत्त्वाचं विधान आहे. उदाहरणार्थ कर्म, पार्थ, सर्व यामधील रफारयुक्त हा, हा आणि हा हे तीनही जोडाक्षरे आहेत. क्रम, प्रज्ञा, पत्र हा त्र सुद्धा जोडाक्षर आहे. आणि हे जोडाक्षर तर आपल्याला माहीतच आहे. त्या, म, च्या, ज्या आणि असे जोडलेली जर 2 व्यंजनं हे जर एकमेकाला जोडलेली असली तर ते जोडाक्षरे होतात. हे आपल्याला माहिती आहे. आता पुढला घटक पाहूया आपण. तो आहे जोड शब्द. जोड शब्दावर सुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीच्या बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. जोड शब्द म्हणजे काय? 2 अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द म्हणजे जोड शब्द. म्हणजे 2 शब्द पाहिजे आपल्याला, पण दोन्हीही अर्थपूर्ण शब्द पाहिजे. उदाहरण पाहून घेऊया. गोडी गुलाबी. गोडी वेगळा शब्द, गुलाबी यापासून एक नवीन शब्द बनला, गोडी गुलाबी. कोड कौतुक, बारीक सारीक, नफा तोटा इत्यादी या प्रकारचे जोडशब्द आहेत. पुढे पाहूया. मराठीतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद व काळ हे सुद्धा यामध्ये विचारले जाऊ शकतात. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, दिलेल्या अक्षरसमूहापासून व शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आणि त्यामधील पहिला अक्षर, मधातलं अक्षर, शेवटचं अक्षर, डावीकडून 5वं, डावीकडून 2रं अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आपण सरावामध्ये पाहूच. 8वा मुद्दा, शब्दातील अक्षराचे स्थान ठरवणे. त्यामध्ये डावीकडून उजवीकडे म्हणजे आपल्या डावीकडून डावीकडे, तसेच उजवीकडून उजवीकडे म्हणजे आपल्या उजवीकडून उजवीकडे असे पकडायचे असतात.
मग स्वाध्याय पहा त्यामधला आणि सूचना पालनचा जो स्वाध्याय आहे हे नमुना प्रश्न दिलेले आहे खाली काही. तर हे नमुना प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. एकदा तुम्ही स्वतः या नमुना प्रश्नावरून नजर पण मारू शकता आणि व्हिडिओ थांबवून पाहू पण शकता, कारण ही स्पष्टीकरणे दिलेली आहे. हे तुम्हाला स्वतःलाच समजू शकणार आणि मग त्यावरील स्वाध्याय मी तुम्हाला सर्व समजावून सांगणार. हे नमुना प्रश्न एकदा पाहून घ्या. व्हिडिओ थांबून वाचू शकता तुम्ही आणि स्वतःला येते का नाही हे सुद्धा पडताळून पाहू शकता. हे पाहून घेऊया. हे 5 आणि हा एक नमुना प्रश्नावरील 6. यामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहे आणि त्यामध्ये एकूण किती जोडाक्षरे आलेली आहे हे विचारलेले आहे. हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. तर आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 1.1. पहा, कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचं असलं आणि आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जर आपल्याला आनंद पाहायचा असला तर मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि मेहनती करावीच लागणार. तर पहा प्रश्न पहिला. श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत? आपल्याला जोडाक्षरे शोधायची आहेत. तर पाहूया. यामध्ये आपण पाहिलं होतं हे शला र जोडलं म्हणजे श्र बनलं होतं. हे एक जोडाक्षर, इथे नाही, हे एक जोडाक्षर आणि पुढं जर वाचलं आपण तर हे एक जोडाक्षर आणि इथे पुढं पाहिलं तर जोडाक्षर नाहीच आहे. त्यामुळे इथे जोडाक्षर किती असणार? तर या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण जोडाक्षराची संख्या आहे 3, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. तर भूते असतील शीते जमतील या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा. या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे मांडा. डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? तर आपल्याला ही जी म्हण आहे तर ही म्हण व्यवस्थित मांडायची आहे. तर यापासून कोणती म्हण तयार होते हे आपल्याला पाहायचे आहे. तर म्हण पहा कोणती तयार होते? असतील शीते तर जमतील भूते. मग ही म्हण जी आहे आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायची. पहा मग, असतील शीते तर जमतील भूते. आणि पुढं काय म्हटलं? बरोबर या प्रश्नातील सूचनेचं पालन करायचं आणि आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे मांडा. डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? विषम स्थानावरील असलेले अक्षर. हे अ, 1 नंबर, 2 सोडून द्यायचा 3, 4 सोडून द्यायचा 5, 6 सोडला 7, हे सोडला आणि 9, हे 1 सोडला 11, हे 1 सोडला 13. आणि त्यांनी काय म्हटलं पाहता? तर डावीकडून, तर डावी बाजू आपली ही या साईडनं, डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आणि 5वे. तर 5वे अक्षर आहे ज. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पाहूया आपण. प्रश्न खूप सोपे असतात. फक्त आकलनपूर्वक वाचन करणे खूप महत्वाचे आहे. घाई न करता समजून घेणे खूप महत्वाचे आहे. महानगर या शब्दातील अक्षरापासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? नाही विचारला. आता इथे न ग र, इथे आहे नगर. म हा ग, म हा ग पण होऊ शकतो. सागर या शब्दामध्ये सा दिलेलाच नाही, तर सागर शब्द तयार सुद्धा होऊ शकणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आपल्याला काय विचारलं? दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज. दुसरं अक्षर कोणतं आहे? हे दुसरं. आणि चौथं कोणतं आहे? हे चौथं. यामध्ये 3 आणि यामध्ये 1, 2, 3 म्हणजे यांची बेरीज आहे 6. हे आपण पाहिलं. आणि काय म्हटलं? पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा. आणि पहिल्याची बेरीज आहे 3 आणि तिसऱ्याची बेरीज सुद्धा 3च आहे, म्हणजे यांची पण 6 आहे. मग काय म्हटलं? पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? हे पहिले कितीनं कमी किंवा जास्त आहे म्हणजे हे विचारलं कमी जास्त. तर हे पण 6, हे पण 6, त्यामध्ये कमी सुद्धा नाही आणि जास्त सुद्धा नाही. त्यामुळे उत्तर काय येईल आपलं? तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 0. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5.
प्रश्न 5वा आहे, आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुष्य बघताच निळाशार पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचू लागला. या वाक्यातील विशेषणांची संख्या, आपल्याला विशेषणांची संख्या विचारली, नामांच्या संख्येपेक्षा नामांची संख्या सुद्धा विचारली, कितीने कमी किंवा जास्त आहे. तर पहिले आपण नामांची संख्या काढू आणि मग ठरवू विशेषणांची संख्या जास्त आहे का कमी आहे. तर पहिले आपण या वाक्यातील नाम ओळखूया. हे आकाश एक नाम आहे, नामाला आपण अंडरलाईन करूया. आकाश एक नाम आहे, आकर्षक नाम नाही, कारण आकर्षक कोण आहे? इंद्रधनू. सप्तरंगी पण इंद्रधनू आहे, म्हणजे एक इंद्रधनुष्य पण नाम आहे. निळाशार पिसारा, पिसारा कसा आहे तर निळाशार, मोराला पिसारा असतो, पण हा पिसारा पण नाम आहे. आणि मोर हे सुद्धा नाम आहे, म्हणजे आपल्याला नामाची संख्या सापडली. नामाची संख्या आहे 4. मग आता काय म्हणते, विशेषणांची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. मग आता विशेषण पाहू किती आहे तर. मग विशेषण पहा, आकर्षक हे एक विशेषण, आकर्षक इंद्रधनू आहे, इंद्रधनूचं विशेषण आकर्षण आहे, आकर्षक आहे. सप्तरंगी पण इंद्रधनू आहे, हे एक विशेषण 2. तिसरा कसा आहे निळाशार, हे एक विशेषण 3. फुलवून मोर थुई थुई नाचू लागला, तर आता कोणतं विशेषण आहे तर इथं मोर नाचू लागला, पण मोर कसा नाचू लागला तर थुई थुई, तर इथे थुई थुई सुद्धा विशेषण आहे. थुई थुई कशाचं विशेषण आहे तर नाचण्याचं. मग आपल्याला विशेषण मोजू आता. 1, 2, 3 आणि 4, यामध्ये 4 विशेषण आहे. म्हणजे पहा, नाम पण 4 आणि विशेषण पण 4. त्यांनी काय म्हटलं, विशेषणांची संख्या नामापेक्षा कितीने जास्त आहे, पण सेम आहे. तर मग संख्या समसमान आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. पहा प्रश्न क्रमांक 6, निळ्या आकाशात कारखान्याची चिमणी धूर ओकत उभी आहे. कारखान्याची चिमणी म्हणजे धूर ओकणारा जो नळी असतो, जसे ट्रॅक्टरला पाहिले तुम्ही, धूर जे जाते तर त्याचे जे ट्रॅक्टरला चिमणी असते तर ती धूर ओकते. तर यावेळी चिमणी हा शब्द कोणता अर्थ दर्शवितो तर चिमणी म्हणजे पाखरू आहे का ही तर मुळीच नाही. धुरांडे, हो, धूर सोडणारी नळी म्हणजे धुरांडे. इंजिन आहे का ते नाही. मशाला आहे का नाही. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 धुरांडे. आणि प्रश्न क्रमांक 7, शेवटचा प्रश्न पाहूया. ल, ट, उ, वा, पा या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे. तर आपल्याला जेवढी सुरुवातीला सूचना दिली तेवढीच करायची. स्टेप बाय स्टेप केलं तर उत्तर चुकणार नाही. तर आपल्याला पहा काय दिलं सुरुवातीला, हा जो अक्षर दिले या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. काय, ल, ट, उ, वा, पा, त्यापासून काय तयार उरलं पहा, पा, उ, ल, वाट, काय तयार झालं पहा. आता इथं लिहून घ्यायचं आपण. मग पा, उ, ल, वाट, पाऊल वाट हे अर्थपूर्ण शब्द तयार झाला. काय म्हटलं त्यांनी, तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या मध्यभागी आहे ल. मग या लच्या लगत डावीकडे कोणते आहे तर हे ल ची इकडली असते उजवी बाजू आणि इकडली डावी बाजू. आपली उजवी बाजू या अक्षराची उजवी बाजू, आपली डावी बाजू या अक्षराची डावी बाजू, म्हणजे डाव्या बाजूला आहे उ, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8, ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पारी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. उरील ओळीत अनुक्रमे ळ आणि र ही अक्षरे किती वेळा आली आहेत. तर सुरुवातीला अनुक्रमे म्हटलं त्यामुळे सुरुवातीला ळ पाहायचा, ळ किती वेळा आला. इथे जर आपण मोजलं असं तर 1, 2, 3, 4, तर 4 वेळा ळ आलेला आहे. इथे आहे 4 वेळा सुरुवातीला, इथे आहे, इथे नाही, इथे नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 कट झालं. आता र पाहू किती वेळा आला तर वारा 1, 2, 3 आणि हे इथं आहे 4, म्हणजे 4 वेळा र सुद्धा 4 वेळा आलेला आहे. मग हा 4 वेळा ळ आणि 4 वेळा
र, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. पहा, सोपे प्रश्न आहे सगळे. फक्त सूचनेचं पालन करायचं, आकलन करून घ्यायचं, म्हणजे सगळे प्रश्न बरोबर येतील. बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा असेच प्रश्न येतात. आणि मला माझे जे सगळे सहकारी मित्र आहे, शिक्षक वृंद आहे, त्यांना पण विनंती करायची की त्यांनी ही जी व्हिडिओ आहे, तुम्ही तर शिकवतातच, पण जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी ही जी व्हिडिओ आहे तर ही आपल्या शैक्षणिक ग्रुपवर टाकावी आणि आपल्या विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ पाहण्यासंबंधी सूचना द्यावी. तर पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील? तर याला उजवीकडून क्रमांक द्यायचा. तर उजवी बाजू कोणती आहे आपली? तर ही उजवी बाजू, ही डावी बाजू. मग इथून क्रमांक देऊ. 1, 2, 3, हा 4, हा 5, हा 6, 7 आणि हा 8 असे क्रमांक दिले आपण. मग आपल्याला मूळ संख्या पाहिजे. तर पहिली मूळ संख्या आहे र, पू आहे, नंतर आहे नन आणि नंतर आहे रू. म्हणजे र पू नन रू, र पू नन रू म्हणजे पा पर्याय क्रमांक 3. मग यासाठी आपल्याला मूळ संख्या पण माहित असायला हव्या. आणि मूळ संख्या जर माहित असेल तर आपलं उत्तर 100% चुकणार नाही. चला तर मग पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागुनी मी धडपडले, आई मजला नंतर कळले, नवी कोरी पाटी फुटली. वरील ओळीतील अनुक्रमे 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत? वरील ओळी ज्या दिलेल्या आहे कवितेच्या, त्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे 3 अक्षरी शब्द किती आहेत आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत. तर 3 अक्षरी शब्द आधी शोधूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 3 अक्षरी शब्द आहे, एकूण 8 आहे. मग 2 अक्षरी शब्द शोधूया. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 2 अक्षरी शब्द आहे 6. त्यांनी काय म्हटलं? 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती आहे? मग 8 आणि 6, 8 आणि 6 आहे पर्याय क्रमांक 4. हे जे प्रश्न आहे हे अशाच प्रकारचे प्रश्न 5वी शिष्यवृत्तीमध्ये आणि 4थी शिष्यवृत्तीमध्ये या वर्षीपासून शिष्यवृत्तीची परीक्षा 34 साठी सुद्धा सुरू झालेली आहे आणि यानंतर दरवर्षी 34 साठीच ही परीक्षा राहील. आणि हा जो व्हिडिओ आहे हा दोन्ही वर्गासाठी उपयोगी आहे. चला तर मग पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. पाप कसा प्रश्न आहे? लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? मग आपल्याला इथे व्यंजन पाहायचे आहे. इथं पहा व्यंजनांची संख्या, म्हणजे हा जो वर्ण आहे यामध्ये एक स्वर असतो आणि एक व्यंजन असते. यामध्ये अर्धा ल आणि त्याला अ जोडलेला आहे. पण आपल्याला इथे मोजायची वर्णांची संख्या नाही मोजायची, आपल्याला व्यंजनांची संख्या मोजायची आहे. जर वर्ण मोजायला लावले तर यामध्ये 2 वर्ण लपलेले आहे, एक ल आहे आणि एक अ आहे, असं मोजायचं असते. ते फोड करून तुम्हाला सांगायचे असते, म्हणजे तुम्हाला मोजायला सोपं जाते. अशा प्रकारचा प्रश्न टीईटी परीक्षा 2025 मध्ये विचारला होता. सेम. तर आपण हा प्रश्न फक्त आता त्यांनी वर्ण विचारले होते, तुम्हाला इथे व्यंजन विचारलेली आहे. तर आपण व्यंजन पाहूया कोणकोणती आहे. तर इथे काय लपलेलं आहे? इथे ल आणि अ, म्हणजे इथे ल एक व्यंजन. नंतर क्ष, तुम्हाला माग आधी सांगितलं मी महत्वाच्या मुद्द्यांमध्ये स्पष्टीकरणामध्ये क्ष मध्ये काय काय लपलेलं असते, तर अर्धा क आणि श. इथे बरेच जण चुकतात कारण यामध्ये 2 व्यंजन आणि एक स्वर आहे, तर आपल्याला स्वर मोजायचेच नाही. पण इथं अर्धच आहे त्यामुळे इथं स्वर नव्हता सुद्धा. इथे काय म, नंतर आहे न, नंतर आहे र, नंतर य आणि नंतर आहे न. एवढे व्यंजन आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे या अक्षरामध्ये 8 व्यंजन लपलेले आहेत. मग तुम्ही जर विचारलं मला की सर वर्ण किती लपलेले आहे? वर्ण म्हणजे काय असते? वर्ण म्हणजे व्यंजन आणि स्वर दोन्ही एकत्र, आणि स्वर वेगळे असतात. मग आता इथे काय, ह्या ल पूर्ण आहे, यामुळे इथं हे तर आपलं उत्तर आलं, पण तुम्हाला वर्ण सांगतो मी. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आला की तुम्ही अडखडले पाहिजे नाही, तुम्हाला आला पाहिजे. म्हणजे इथं अ, क्ष आहे,
तर इथं अर्धाक्षर आहे, त्यामुळे इथं एकही स्वर आलेला नाही, हे अर्ध आहे, म्हणजे असंच राहू द्या. म इथं विलांटी आहे मोठी, तर मग या म ला आहे मोठी विलांटी, हे स्वर आलेला आहे. न ला काना आहे म्हणजे याला आ जोडलेला आहे. र ला काना आहे, याला आ जोडलेला आहे. य ला काहीच नाही म्हणजे याला अ जोडलेला आहे. न ला काही नाही म्हणजे याला अ जोडलेला आहे. मग जर तुम्हाला हा प्रश्न विचारला असता आणि तुम्हाला वर्ण विचारले असते, तर मग मोजायचं होतं हे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, तर 14 वर्ण आले असते. अशा प्रकारचा प्रश्न आला तर अडखडायचं नाही, मुळीच अडखडायचं नाही. प्रश्न क्रमांक 12. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12. खेळलो, जातो, पाहीन, केले, होते, वाचेन, राहिला, पळेन, वळतो, झोपला, जिंकली, लपेन. वरील शब्दांपैकी अनुक्रमे भूतकाळ व भविष्यकाळ दर्शविणारे शब्द किती आहे? अनुक्रमे म्हटलं की पहिले जो आला तो आधी करायचं. भूतकाळ आपल्याला शोधायचं आहे की भूतकाळी शब्द कोणकोणते आहेत. मग भूतकाळी शब्द जर आपण ओळखायचे आपल्याला, तर भूतकाळी शब्दाचा जर आपण विचार केला तर इथं पहा क्रमवार पाहू आपण. खेळलो, खेळून झालेला आहे, त्यामुळे हा एक भूतकाळ. अधोरेखित करू आपण भूतकाळाला. जातो, हा नाही राहणार. पाहीन, हा पण नाही. केले म्हणजे काम झालं, केलं, हा पण भूतकाळ. होते म्हणजे आधी होते, त्यामुळे हा पण भूतकाळ. वाचेन हे पुढचा काळ आहे, भविष्य काळ आहे. राहिला म्हणजे एखादा मुलगा घरी राहिला म्हणजे होऊन गेलेला काळ आहे राहिला, त्यामुळे हा पण भूतकाळ. पडेन हा नाही आहे. वळतो म्हणजे वळला नाही, आणखी वळणार आहे. आणि झोपला हा पण भूतकाळ आहे. आणि जिंकली म्हणजे मॅच संपली, जिंकली, हा पण भूतकाळ. लपेनं हा भविष्यकाळ. म्हणजे भूतकाळ आपण ओळखल्या तर कोणकोणते आहे? खेळलो, केले, होते, राहिला, झोपला, जिंकली, हे काय सर्व हे भूतकाळ आहे. मग किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 भूतकाळ आहे. इथे आहे का 6? नाही, म्हणजे हा पर्याय कट झाला. इथे 6, हा कट झाला. इथे आहे 6 आणि इथे आहे 6, म्हणजे या दोन पैकी उत्तर आहे. जातो, तर जातो भविष्यकाळ आहे का? नाही, तर जातो हे वर्तमान काळ आहे, त्यामुळे हे पकडायचं नाही. पाहीनं म्हणजे पुढची क्रिया, हे भविष्यकाळ 1. वाचेनं हे पण भविष्यकाळ. पळेनं हे पण भविष्यकाळ. वळतो म्हणजे हा वर्तमान काळ आहे, त्यामुळे हे पण पकडायचं नाही. आणि इकडे लपेनं हे पण भविष्यकाळ आहे, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 भविष्यकाळी 4च आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 6 व 4. कन्फ्युज व्हायचं काम नाही, समजून घ्यायचं. पुढील पैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? आपण जोड शब्द पाहिले होते. दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द जर बनत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण जोड शब्द म्हणतो. मग इथे पहा काना कोपरा, तर काना कोपरा हे पण जोड शब्द आहे. गंमत वेगळा, जम्मत वेगळा. सुवर्ण पदक आणि गोरा गोमटा, हे गोरा गोमटा सुद्धा आपण म्हणतो. हे काय पहा, सुवर्ण पदक म्हणजे हे सोन्याचे पदक, याचा अर्थ काय? सुवर्ण पदक म्हणजे सोन्याचे पदक. इथं गंमत वेगळं, जम्मत वेगळं, काना वेगळा, कोपरा वेगळा करू शकतो आपण. गोरा वेगळा, गोमटा वेगळा, त्यामुळे इथे जोड शब्द नसणारा पर्याय सर्वात जवळचा कोणता आहे नसणारा? तर हा आहे सुवर्ण पदक. सुवर्ण पदक म्हणजे सोन्याचं पदक. चला तर मग पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. पहा काय म्हणते. खरखर, भरभर, परकर, सैरभैर, भरकन, गरगर, कारभार, सरसर या शब्दांमध्ये अनुक्रमे 15 व 5 वेळा आलेली अक्षर कोणती? आता 15 वेळा कोण आला म्हणजे अनुक्रमे, म्हणजे पहिल्या नंबरचा 15 वेळा आला पाहिजे. आता र 15 वेळा आला का पाहून घेऊ, मग शोधू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 हे र 15 वेळा आलेला आहे. मग आता काय 5 वेळा. मग आता र 15 वेळाला पहिल्या नंबरचा इतर र नाही, हे पण कट झाला. इतर आहे, हे पण कट झाला. भ आहे, म्हणजे एक तर पर्याय क्रमांक 1 येईल, नाही तर पर्याय क्रमांक 4 येईल. तर आपण समजून घेऊ. आता क पाहू बरं. जर क जर 5 वेळा आला तर आपल्याला उत्तर सापडलं. क पाहून घ्यायचा. 1 वेळा, 2, 3 हे 3च वेळा आलेला आहे क, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 भ. एकदा आपण पाहून सुद्धा घेऊया. 1, 2, 3, 4 आणि 5, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15.
तिला गायन शिकायचे होते म्हणून ती आमच्या शाळेत आली. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? तर मग सर्वाधिक अक्षर असलेले सर्वनाम पाहू. तिला हे पण सर्वनाम आहे. शिकायची होती म्हणून ती आमच्या हे पण सर्वनाम आहे. ती पण सर्वनाम आहे. आली आणि तिला पण सर्वनाम आहे. तर यांनी काय म्हटलं, सर्वात जास्त सर्वनाम किती आहे या अक्षरात आहे म्हणजे 3 सर्वनाम आणि सर्वात कमी या अक्षरात आहे म्हणजे 1 सर्वनाम आणि यातील फरक आहे 2. तर किती अक्षरांचा फरक आहे? 2. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. कैवल्य, कानन, किंचित, कुंकू, कौशल्य हे शब्द अकारविल्ले क्रमानुसार मांडल्यास क्रमवार तिसरा शब्द कोणता? अकारविल्ले क्रमानुसार मांडल्यास म्हणजे कसं मांडायचं? म्हणजे याची मांडणी अल्फाबेटिकली ऑर्डर, आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे आपण करू शकतो, करावी लागणार. म्हणजे आधी मला सांगा, क आधी येणार, का आधी येणार, की आधी येणार, कु आधी येणार का क आधी येणार? तर सर्वात 1 नंबरला येणार का, 1 नंबर. 2 नंबरला क का नंतर की म्हणतो आपण म्हणजे 2. हा 3 नंबरला, हा कै 4 नंबरला आणि कौ सर्वात शेवटी 5 नंबरला. मांडल्यास क्रमांक तिसरा शब्द, हा पहिला दुसरा तिसरा शब्द आहे कुंकू, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. खूप सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं. प्रश्न क्रमांक 17 पा काय? दास विस्तवी राहतो, मेघ होऊनी वाहतो, खडपात तडपात बीजांकुरी पालवतो. या काव्यपंक्तीत इकारांत शब्दापेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहे? आता आपल्याला इकारांत शब्द समजला पाहिजे आणि अकारांत शब्द सुद्धा समजला पाहिजे. म्हणजे ज्या शब्दाची सुरुवात इकारांत शब्द कशाला म्हणायचं? तर ज्या शब्दाचा शेवट विलांटीने होतो त्याला इकारांत, आणि ज्या शब्दाचा शेवट अकारांत म्हणजे फक्त त्या अक्षराने होतो त्याला काना, मात्रा, विलांटी, उकार काहीही राहत नाही, तर त्याला म्हणायचं अकारांत शब्द. तर मग आता आधी आपण इकारांत शब्द काढून घेऊ. यामधले हा 1 शब्द विस्तवी, शेवटी वी आला. हा 2 शब्द, हा 3 म्हणजे इकारांत शब्द झाले 3. आता अकारांत पाहू. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा नाही येणार म्हणजे 4 शब्द अकारांत आहे. आणि यांनी काय म्हटलं, या काव्यपंक्तीत इकारांत शब्दांपेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहे? तर हे कमी आहे का जास्त आहे? तर जास्त आहे. तर कितीने जास्त आहे? तर 1 ने जास्त आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पाहूया. या अक्षरमालेत जच्या पुढे लगेच स, जच्या पुढे लगेच स आहे, पण म्हणजे ज जर असेल कुठे लिहिलेला तर त्याच्या पुढं लगेच स आहे, स आला पाहिजे. परंतु जच्या आधी लगेच सह नाही, म्हणजे जच्या आधी इथे स नसला पाहिजे. जच्या नंतर स असला तर चालते, पण जच्या आधी स नसला पाहिजे. असं किती वेळा झालं आहे? तर आपल्याला सर्वात आधी शोधू आपण ज आणि त्याला अंडरलाईन करून घेऊ. छोटूशी ज इथे आहे, इथे आहे ज, इथे आहे ज आणि इथे आहे ज. आपल्याला जच्या नंतर स असला पाहिजे, परंतु जच्या आधी स नसला पाहिजे. इथे जच्या नंतर स असला पाहिजे. मग जच्या नंतर स आहे का? नाही, ही कटला ज. हा जच्या नंतर स आहे का? आहे, पण जच्या आधी पण स आहे, त्यामुळे हा पण ज कट झाला. आपल्याला नंतर स पाहिजे पण आधी स नसला पाहिजे. जच्या नंतर स आहे का? तर आहे. जच्या आधी स आहे का? नाही, तर हा 1. जच्या नंतर स आहे का? आहे. जच्या आधी स आहे का? तो पण आहे, म्हणजे हा नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे एकच असा आहे ज्याच्यानंतर स आहे परंतु आधी सह नाही, म्हणजे 1. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. खूप सोपे प्रश्न आहे आणि सर्वांना समजले सुद्धा असतील, समजत सुद्धा असतील. अशा सोप्या प्रश्नांचा जर आपण सराव केला, जर आपण सराव करत गेलो, तर हे जे प्रश्न आहे आपल्याला आणखी सोपे होत जातील आणि आपला शिष्यवृत्तीचा पेपर सुद्धा खूप छान जाईल. पण आपल्याला शिष्यवृत्तीमध्ये पास व्हायचं, मेरिटमध्ये यायचं, या एका दृष्टीने हा पेपर सोडवायचा नाही. कारण आपल्या भविष्यातील स्पर्धा परीक्षेची ही पूर्वतयारी आहे. त्यामुळे तो विचार डोक्यात ठेवून अत्यंत काळजीपूर्वक
या संपूर्ण घटकांचा या परीक्षेचा अभ्यास करायचा. चला तर मग पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. यदा कदाचित हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास, उलट म्हणजे इथून सुरुवात करायची लिहायला, उजवीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? आता उजवीकडून म्हटलं आणि इथं उलट क्रमाने म्हटलं. आता उलट क्रमाने म्हटलं तर इकडून मांडणी करायला लागेल त्याची. उलट क्रमाने लिहिल्यास आता आधी उलट क्रमाने जर लिहिलं आपण तर लिहून घेऊ बरं. त ची दा क दा य म्हणजे य दा क दा ची त लिहिला उलट क्रमाने. उजवीकडून, हा ही उजवी बाजू आहे, उजवीकडून 5व्या स्थानावर 1 2 3 4 5, 5व्या स्थानावर ची येते. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. सूचनेचे पालन करायचे म्हणजे सोडवणं सोपं जाईल आणि सोडवण्याला आनंद सुद्धा मिळेल. प्रश्न क्रमांक 20. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या वाक्यातील ग या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? आपल्याला आधी ग शोधावं लागेल. तर ग कुठे आहे? तर हा ग आणि गच्या अक्षरापासून डावीकडील 5वे हे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आणि 5वे उत्तर येते क, पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 21. ही जी वरील अक्षरमाला दिलेली आहे पहा, वरील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? म्हणजे सारख्या वेळा कोण कोण आलेला आहे? पी आधी पाहून घेऊ किती वेळा आला. 1 2 3 4, 4 वेळा पी आलेला आहे. आता यस पाहून घेऊ. 1 2 3 4, परत मोजून घ्या. 1 2 3 4, 4च वेळा यस पण आलेला आहे. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1च. कारण यामध्ये दोन्ही सुद्धा 4 वेळा आलेले आहेत. त्यामुळे पुढे जायचं कामच नाही. हे जर जोडी आली नसती तर ही जोडी आपण मोजली असते. प्रश्न क्रमांक 22. र भा म तो हा या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द आधी बनवायचा. या शब्दातील अनुक्रमे डावीकडून दुसऱ्या व उजवीकडून तिसऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आधी तर आपलं काम आहे तर याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला दिसत आहे भारत आहे इथं, मग काय होईल? महाभारत शब्द झाला महाभारत. महाभारत हा शब्द तयार झाला. आणि काय केलं तर अनुक्रमे उजवीकडून दुसऱ्या म्हणजे इथून दुसऱ्या व डावीकडून तिसऱ्या 1 2 3 तिसऱ्या तयार होणाऱ्या शब्दाचा इथे कोणता शब्द झाला? त्या दोघा मिळून झाला हा शब्द भार तयार. आणि समानार्थी शब्द, या भारचा समानार्थी भार म्हणजे भार होणार का? नाही. भार म्हणजे खूप नाही. भार म्हणजे ओझे होऊ शकते. भार म्हणजे सामान होणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल भार म्हणजे ओझे, पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. ही जी अक्षरमाला दिलेली आहे या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व डावीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय निवडा. आपल्याला पहिले मध्यभागी पाहू. तर एकूण अक्षर मोजू बरं आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 आहे मध्यभागी, म्हणजे इकडे 6 सोडून देऊ आपण. हे 3 आणि हे 3 6 म्हणजे मध्यभागी आहे ध. मध्यभागी ध कुठे आहे? इथे नाही ध पहिल्या क्रमांकाला. इथे आहे, इथे आहे, इथे नाही. म्हणजे या 2 पैकी उत्तर आहे 2 आणि 3. आणि काय म्हणते? उजवीकडून 10वे, उजवी बाजू हीच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे ज अक्षर आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या काव्य पंक्तीमध्ये अकारांत ल हे अक्षर किती वेळा आले आहेत? अकारांत ल म्हणजे असा शब्द शोधायचा, फक्त ल शोधायचा अकारांत. त्याला ला जमणार नाही, लला विलांटी नाही, काना नाही, मात्रा नाही, काहीही जमणार नाही. फक्त ल, अकारांत ल. म्हणजे आकारांत ल म्हटलं असतं तर ललाकाना ला झालं असतं. परंतु हे अकारांत ल मोजू आपण किती वेळा आला. इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे आहे हे ल.
हा नाही, हा ल, हा पण ल, हा एक ल. म्हणजे 1 2 3 4, तर 4 वेळा ल आलेले आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25. या अक्षरापासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्ध अर्थ आदी आहे? आदी. आदी म्हणजे इथे जर आपण पाहिलं आदी, तर याचा अर्थ काय होईल? आदीचा विरुद्धार्थी अर्थ अंत. याचा विरुद्धार्थी शब्द होईल अंत. आदी म्हणजे सुरुवात, अंत म्हणजे शेवट. हे विरुद्धार्थी शब्द तयार होईल. म्हणजे पर्याय क्रमांक डी. आपण पर्यावरून आधीचा विरुद्धार्थी यान होणार का, रीत होणार का, तन होणार का, अंत होणार, असं पाहून सुद्धा आपण ओळखू शकतो. पुढचा प्रश्न पहा. कोणत्याही प्रश्नाचा जर तर्कशुद्ध विचार करून उत्तर काढायचा प्रयत्न केला तर उत्तर चुकणारच नाही. प्रश्न क्रमांक 26. या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल? इथे पाहिल्या लक्षात येऊ राहिलं, इथं सिंह आहे काहीतरी, मग सिंह गर्जना अर्थपूर्ण शब्द तयार झाला. सिंह गर्जना हे तयार झाला. आणि मध्यभागी कोणते अक्षर आहे? तर ग. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. रात्र, मंद, वसतिगृह, खुर्ची, प्रवेश, वास्तू या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी किंवा जास्त आहे? तर पहिले जोडाक्षर असलेले शब्द पाहू आपण. इथे जोडाक्षर असलेले शब्द 1 2 आणि हे 3 आणि हे 4, म्हणजे जोडाक्षर असलेले शब्द आहे 4. त्यांनी काय म्हटलं? जोडाक्षर असलेल्या शब्दापेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी आहेत? आता याची तुलना करायची आपल्याला नसलेल्याची. मग नसलेले शब्द 1 2, 2च नाही आहे. मग हे काय? तर हे 2 कमी आहे. 2 कमी म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढलं प्रश्न क्रमांक 28. झाले आता शेवटचे 3 प्रश्न राहिले. प्रश्न क्रमांक 28 पहा. ल च वा ना य या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? तर खूप सोपं आहे, म्हणजे तयार करून पाहायचं. यामध्ये काय वा च ना ल य काय तयार झाला शब्द अर्थपूर्ण? वा च ना ल य, वाचनालय. आणि त्याच्या मध्यभागी आहे ना, तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 29. पुढील पैकी कोणता शब्द रवी या अर्थाने येत नाही? आता रवी म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहित असायला हवं. तर रवी म्हणजे काय होतो तुम्हाला माहित आहे सर्वांना. रवी म्हणजे सूर्य, सूरज, दिनकर, दिवाकर, भास्कर, प्रभाकर हे शब्द कशाचे आहे? सूर्याचे आहे, रवीचे आहे. म्हणजे मग रवी म्हणजे काय येणार आहे? रवी म्हणजे प्रभाकर आहे का? तर हो. रवी म्हणजे दिनकर आहे का? हो. रवी म्हणजे सविता आहे का? तर सविता सुद्धा म्हणू शकतो आपण. पण रवी म्हणजे सुधाकर आहे का? तर नाही, सुधाकर नाही. सुधाकर कशाला म्हणतो आपण? तर सुधाकर म्हणतो चंद्राला. आणि आपल्याला नसलेला नाही विचारलं होतं. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. शेवटचा प्रश्न. या अक्षरमालेतील मूळ संख्ये इतक्या क्रमांकाची अक्षरे घेऊन त्यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. आणि या शब्दातील मध्यभागी असलेले अक्षर कोणते? आता मूळ संख्या इतक्या क्रमांकाची. आता मूळ संख्येच्या जे क्रमांक आहे तिथले अक्षर घ्यायचे आपल्याला. याला 1 म्हणतो, याला 2 म्हणजे व घ्या आधी. 3 म पण घ्या. 4 5 डा पण घ्या. 6 7 न पण घ्या. 8 9 10 11 आणि क पण घ्या. ही अक्षरे घेतली आपण. व म डा न क. म्हणजेच
याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द जर आपण तयार केला तर काय होईल पहा, मनकवडा. मनकवडा हा शब्द तयार होईल. आणि मग मध्यभागी कोणता येणार, मनकवडा, म्हणजे मध्यभागी येणारे अक्षर आहे क, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आज आपण शिष्यवृत्ती पेपर 2 मधील महत्वाचा विभाग बुद्धिमत्ता चाचणी यामधील आकलन हा पहिला घटक आणि या घटकामधील सूचना पालन हा उपघटक पाहिलेला आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाच हा व्हिडिओ आवडला असेल, सर्व प्रश्न समजले असतीलच. मग अशाच प्रकारचे जर आपल्याला शिष्यवृत्ती संबंधी आणि अन्य सर्व स्पर्धा परीक्षा संबंधी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला लाईक करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि आपल्या मित्राला, आपल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर आपल्या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.